आमदार प्रसाद लाड आपल्यासोबत आहे, भाजपचे विधान परिषदेचे आमदार, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मराठी भाषेवरून विरोधक पण आक्रमक होत आहेत, सत्ताधारी पण आक्रमक होत आहेत। पहिला दिवस आहे अधिवेशनाचा, काय म्हणाल? आम्हाला असं वाटतं की मराठी भाषा हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय आहेच, परंतु ज्या पद्धतीमध्ये GR काढला गेला होता त्या GRचा विपर्यास केला गेला आणि मराठी माणसाची दिशाभूल सातत्याने करणारे उद्धव ठाकरे आणि त्यांची उभाटा शिवसेना ही पुन्हा एकदा दिशाभूल करण्यात यशस्वी झाली। आणि निवडणुकीच्या तोंडावर यांना मराठी माणूस दिसतो, निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणसासाठी हे जागे होतात, परंतु सातत्याने महापालिकेची सत्ता होती त्यावेळेला मराठी माणसासाठी काय केलं हा प्रश्न आम्ही उद्धव ठाकरेंना आज सभागृहात विचारायचा प्रयत्न केला, पण सभागृह तिथे संपलं। त्यामुळे मला वाटतं की राजकारणाचा थोतांड उद्धव ठाकरेच्या शिवसेनेने करू नये। नक्कीच, पण भविष्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू याच निमित्ताने एकत्र येतील असं वाटतं महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर? भारतीय जनता पार्टी सक्षम पार्टी आहे, महायुती भक्कम युती आहे, कोण एकत्र आले कोण नाही आले आम्हाला काही फरक पडत नाही। मतदार हा विकासाबरोबर आहे, मतदार हा आमच्या विचाराशी जुळलेला आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंना मला हे विचारायचं आहे की ज्या पद्धतीमध्ये तुम्ही राज ठाकरेंची खिल्ली उडवली होती, आदित्य ठाकरे म्हणाले होते ज्याच्याकडे एक नगरसेवक नाही त्या पक्षाची काय बोलायचं, आज त्यात राज ठाकरेंच्या पाया तुम्हाला पडायला लागतंय, ह्याच्यापेक्षा दुर्दैव उभाटाचं काय असू शकतं? नक्कीच, कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक होती, त्यामध्ये त्यांच्याच पक्षाच्या विरोधात घोषणाबाजी सुरू झाली आहे, काही पक्षातील नेत्यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत आणि यावरून नाराजी नाट्य सुरू झालं आहे। पक्षामध्ये आता नेते उरले आहेत का हा देखील प्रश्न आहे। त्यामुळे उभाटाची अधोगती काय झाली आहे ती 2022 पासून आपण पाहिली आहे आणि ती अधोगती आता कायम होत राहणार आहे। पण एकनाथ शिंदे यांच्या पक्षातही जाण्यासाठी बरेचसे शिवसैनिक आग्रही दिसत आहेत, जमेची बाजू म्हणावी, पक्ष वाढतोय शिंदेंचा? खऱ्या अर्थाने बाळासाहेबांची खरी शिवसेना कुठली आहे तर ती एकनाथरावजी शिंदेंची आहे, त्याच्यामुळे त्या खरा शिवसैनिकांचा ओघ हा शिंदेंकडेच आहे आणि तो व्हायलाही पाहिजे। भास्कर जाधव कुठेतरी नाराज दिसत आहेत का? कारण कालच्या मोर्चातही ते नव्हते, आज आले पण काही बोलले नाही। भास्कर जाधवांबद्दल आपण काय बोलू शकत नाही, कारण त्यांची कधी काय असतं कधी काय नसतं त्याच्याबद्दल ते स्वतःच त्यांचं थार ठिकाणा नसतो। फार ज्येष्ठ नेते आहेत, नाराज असतील तर त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत आणि जे काय आम्ही ऐकतो TV वरनं किंवा लोकांच्या माध्यमातून की ते नाराज आहेतच, कारण त्यांचा मानसन्मान ठेवला जातच नाही आहे। फक्त 3ऱ्या नंबरला भाषण देऊन मानसन्मान होत नाही, तर पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत देखील त्यांना ठेवायला पाहिजे, कारण मला वाटतं 7वी 8वी टर्म त्यांची देखील आमदारकीची आहे। त्यामुळे त्यांची नाराजगी असेल तर त्यांनी निर्णय घ्यायला हवा। नक्कीच, मिठी नदीचा जो मुद्दा आहे तो यंदाच्या अधिवेशनामध्ये पुन्हा एकदा गाजणार आहे का? कारण तुम्ही तर ईडीच्या अधिकाऱ्यांची पण जाऊन भेट घेतलेली आहे, 500 पाणी कागदपत्र पुरावे सुद्धा तुम्ही ईडीला दिलेत। मिठी नदी हा फार मोठा घोटाळा आहे। मिठी नदीमध्ये 164मध्ये एका व्यक्तीने स्टेटमेंट देखील दिलेली आहे, मी पुरावे दिले आहेत, फॉरेनला गेलेल्या पैशाचा ट्रेल दिलेला आहे, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। यामध्ये एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे की हा घोटाळा 60-70 कोटीचा नसून हा 1200-1500 कोटीचा घोटाळा आहे आणि त्यापेक्षाही मोठा घोटाळा होऊ शकतो, त्यामुळे त्याची निपक्षपात चौकशी झाली पाहिजे माझी मागणी आहे। धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।